ठरली. फडणवीस, शिंदे साहेब आणि अजितदादा हयात नसणाऱ्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. आपल्यातून ते गेले. यांचं ठरलं जोपर्यंत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत मुंबईच्या बाहेर कोणी जायचं नाही, दौरे रद्द. मराठ्याचे घुसले सगळे. 11:30 वाजता सकाळी फडणवीस साहेब नागपूर. शिंदे साहेब आले, म्हणले फडणवीस साहेब पुढे. ते म्हणले नागपूरला. ते म्हणले मायला दौरा नाही काहीच नाही, नागपूरला कसं काय गेले? ते म्हणले मग मी चालू दरेगाव. ते दरेगावातच हे टाकलेलं आहे आता रावठी. ते तिकडच झाले. ते तिथे गेले. अजितदादा आले. ते म्हणले शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पुढे. ते म्हणले ते नागपूरला गेले, शिंदे साहेब दरेगावला गेले. आणि ते म्हणले मला एकट्याला ती मुंबईत मार खाल तुला काय. मी चालू म्हणले पुण्याला मग बघा तुमचं मराठ्यांचा दरार आहे बावरकडे. तुला आणखी माहित नाही, आता तुला माहित. तुला आता 29 ऑगस्टच्या नंतर कळत मराठ्यांना जे काय. मला मराठ्याचा काही शिल्लक नाही ठेवायचं. मागून एक पण 58 लाख मध्ये सगळे तुमचे प्रमाणपत्र पाहिजे. बोलायचं का माझ्या सगळं लगेच घडे लावते. तुम्ही ऐकाल टीव्ही पुढे बसू नका. आता तिथं ऐकायला नवीन नवीन शिया आणत नाही. कामाला येतात तुमच्या धडवा. अरे दुनिया चांगली नाही राहील त्याला मी काय करू? याला घोड्या लावूनच देते ती. हे गोळी फिरी कळत नाही याला. खाप घोड्या लावून याला काय म्हणत. कधी काही कामाला येतात त्या नवीन नवीन सापडून आणल्यात नाही आता. कारण बावनकुळ्यासारखे नवीन प्राणी समोरून आले. त्याला आता नवीन शीचाच प्रयोग गरजेचा आहे. त्याला आता MBBSच्या डॉक्टरचे इंजेक्शन काय होते त्याला जनावरचे इंजेक्शन आणलं लागतं. त्याला असं फेकून हवं लागतं इंजेक्शन. कारण त्याचं कापड जाड आहे. गेल्याला तुझी शिराचा असा तसं त्याला निवार काम करायला लागतात. त्याला मी वाचता मी त्याला वकील आणतो. सगळ्यात तुला दुसऱ्यांदा सांगतो सगळ्यात प्रशासन त्याचं गमतो. किंवा मला असं एक नाही दोन नाही आपलं मंत्रीपद बस एक दादा नाही तर त्याचं कोणी ऐका नाही. त्यामुळे ते झालं आधार या काय वेळेस तो ती फोरगणी का काय देश तिकडचा काहीतरी होऊ शकतो. त्याला काही इकडे मिळत जुळत नाही. आता राहिला जो यांनी आपलं वाईट केलं याला सोडायचं नाही. आंदोलन शांततेत करायचं. फक्त सगळ्यांनी तयारी लागली. मी 58 लाख तिचे सगळे कोणते प्रमाणपत्र घेणार. सातारा औंध गॅजेट, बॉम्बे आणि पुणे आणि कोल्हापूर 5ही गॅजेट घेतल्याशिवाय मी गप्प बसत नाही. मला नाही तुम्हाला नेते मात्र दंगत लावलो. तुमच्या लेकरासाठी झिजतोय. आयुष्यात दुसरं काय केलं नाही. माझ्या समाजाच्या लेकरांनी लेकीबाई मोठं करण्यासाठी झिजलोय. त्याच्यावर चालणारे त्या बावनकुळ्यावर जाणारे ते मला सांगायला आता कालपासून इथं घोटाळा केलाय इथं घोटाळा केलाय हे पैसे घेणार आहे तो घेणार आहे. आता असा खोटा ठोकतो बसून ते करू. लोक आवडेल त्यांनी ज्याला ज्याला त्रास दिलेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्याला त्रास दिलेला आहे ते अधिकारी म्हणतात इथे पुढे फक्त म्हटलं नाव नका घेऊ. तुम्ही का म्हटलं नाव घेतलं की बाजा वाजला त्यांना माहिती नाही का भाषणे फटकळे हे भसकून बोलते गठ्ठेचे गठ्ठे जाणून द्यायला बावनकुळ्यात तू अजिबात बाजी नाही. तुला सोडित नाही. तो एक कामच्या नादी लागायला नव्हतं पाहिजे. कारण तो साधं सुद्धा नादी नाही लागला. माय बाबा लहान विषय प्रमाणपत्र म्हणजे आपल्या लेकराच्या अन्नात विष काढलं त्याचा नांड्यात औषध होत नाही असा अर्थ होतो. तुमची पोरगी पोरगा अधिकारी होणार आहे. शिक्षण पैसे कमी होणार आहे. तुम्हाला योजना मिळणार. हे सगळ्यापासून तुम्हाला उद्ध्वस्त केलं. मराठ्यांचं नशीब चांगलं. नियती आपल्या बाजूने राहिली. नियती त्यांच्या विरोधात फिरली म्हणून त्यांनी केलेले डाव उघडे.